Tell the world about the colorful rainbows. Tell the world about the birds that fly. Tell the world about the deep blue ocean. Tell the world about the clear blue sky. Cha-da, cha-cha-cha-cha, cha-da, cha-da, cha-cha-cha-cha, cha-da, cha-da, cha-cha-cha-cha, cha-da, cha-da, cha-cha-cha-cha, cha-da. Tell the world about the beautiful faces. Tell the world about the happy smile. Tell the world about the hills and mountains. Tell the world about its brand new style. Cha-da, cha-cha-cha-cha, cha-da, 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 cha-da, cha-cha-cha-cha, cha-da. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो. हालेलुया, 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 हालेलुया. पिता पुत्र पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन, आमेन, आमेन. आज प्रभू परमेश्वराने आपल्याला पुन्हा एकदा स्तुती आराधनेसाठी एकत्र आणलेलं आहे. त्याबद्दल आज आपण त्याला धन्यवाद देणार आहोत. त्याचा जवळून अनुभव आज आपण घेणार आहोत. आपल्या सर्वांना आज प्रभू परमेश्वराने निवडले आहे. आजचा सुंदर दिवस देऊन त्याने आपल्याला आशीर्वादित केलेला आहे. म्हणून आपण त्याला जोरदार स्तुती देणार आहोत, त्याला महिमा देणार आहोत. थँक्यू जीसस, Thank you, Jesus. Praise the Lord. Praise the name of our Lord Jesus. तू महान प्रभू आहे, सामर्थ्यशाली प्रभू आहे. मला सुंदर दिवस दिलेला आहे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. थँक्यू जीसस, प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेला सुरुवात करण्याआधी आपण थोड्या वेळ शांत राहणार आहोत. आपले डोळे बंद करणार आहोत आणि प्रभूच्या जवळ जाणार आहोत. आपण केलेले सर्व पापांबद्दल त्याच्याकडे क्षमा मागणार आहोत. होय परमेश्वरा, मी पाप केलेला आहे येशू, तुला दुखाविले आहे येशू राजा. तुझ्या आज्ञे विरुद्ध वागलो आहे येशू. हे प्रभू परमेश्वरा, माझे हे पापाने भरलेले हृदय आज तुझ्याकडे घेऊन येत आहे येशू. क्षमा कर येशू राजा. हे दयाधन्य आम्हावर दया कर येशू. आपण आपले सर्व पाप परमेश्वरापुढे आणणार आहोत. क्षमेची याचना करणार आहोत, कारण आज तो आपल्याला क्षमा करणार आहे. पश्चातापी अंतकरणाने आपण परमेश्वरासमोर येणार आहोत. जीसस, forgive us Lord. क्षमा कर येशू. आमेन. जीसस. येशूच्या वचनात म्हटले आहे, मी आपल्या करिता तुझे अपराध पुसून टाकितो. मीच तो तुझे पातके स्मरत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया, हालेलुया. एक इतिहास वचनात आपल्याला परमेश्वर सांगत आहे, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याचे नाम घ्या, राष्ट्रात त्याची कृत्य जाहीर करा. हालेलुया, हालेलुया. त्याला त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्याचे वर्णन करा. हालेलुया, हालेलुया. त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा. ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे त्याचे हृदय हर्षित हो. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यावर भरवसा ठेवा. हालेलुया, हालेलुया. त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा. हालेलुया, हालेलुया. त्याने केलेली अद्भुत कृत्य, त्याचे चमत्कार व त्याने उच्चारलेले निर्णय आठवा. हालेलुया, हालेलुया.
खरोखर आपला प्रभू परमेश्वर महान असा प्रभू परमेश्वर आहे. त्याने आपल्याला वचनात सांगितले आहे की जो परमेश्वराचा शोध करीतो त्याला आनंद सापडतो. हालेलुया. हालेलुया. आपला प्रभू परमेश्वर राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आहे, म्हणून आपण त्याला स्तुती देणार आहोत, त्याला जोरदार टाळ्यांची महिमा देणार आहोत. Glorify your name. Hallelujah. Hallelujah. Hosanna in the highest. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Worship your holy name, O Lord Jesus. Hallelujah. Hallelujah. Thank you, Lord Jesus. यीशु नामे उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नामे अनंत जीवन हालेलुया. यीशु नामे उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नामे अनंत जीवन हालेलुया. मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया, मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया. स्वर्ग का है द्वार यीशु हालेलुया, स्वर्ग का है द्वार यीशु हालेलुया. यीशु नामे उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नामे अनंत जीवन हालेलुया. यीशु नामे उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नामे अनंत जीवन हालेलुया. राजाओं का राजा यीशु हालेलुया, राजाओं का राजा यीशु हालेलुया. प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया, प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया. यीशु नामे उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नामे अनंत जीवन हालेलुया. यीशु नामे उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नामे अनंत जीवन हालेलुया. यीशु नामे उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नामे अनंत जीवन हालेलुया. यीशु नामे उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नामे अनंत जीवन हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. Praise your name. Worship you, Lord Jesus. Glorify your name. Hallelujah. 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 आम्ही तुला उच्चारतो. Thank you, Jesus. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Praise the Lord. Worship you, Lord Jesus. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आता आपण प्रभू परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. शमूएलच्या पुस्तकात सांगितलेलं आहे, परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा माझाच होय. हालेलुया. Hallelujah. माझा देव जो माझा दुर्ग, त्याचा मी आश्रय करीतो. तोच माझे कवच, माझे तारण शृंग, माझा उंच बुरुज, माझे शरणस्थान, माझा उद्धार करता, घातकापासून तू मला रक्षितो. हालेलुया. Hallelujah. स्तुतीपात्र परमेश्वराचा मी धावा करीतो, तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होतो. हालेलुया. Hallelujah. आपल्याला सर्व अपघातातून वाचवणारा, प्रत्येक क्षणाचा श्वास पुरविणारा, Lord. आपल्याला निरनिळ्या आजारातून बाहेर काढणारा, Yes, Lord. आपल्या Hallelujah. सर्व प्रॉब्लेम्स मध्ये आपला साथ देणारा आपला Hallelujah. जिवंत परमेश्वर, आपल्यावर त्याचे अनेक असे उपकार आहेत. Yes, Lord. परमेश्वर आपल्यासाठी खूप काही करत असतो, पण Jesus. आपण त्याला धन्यवाद देण्यासाठी खूप वेळा कमी पडत असतो. होय परमेश्वर. आता आपण आपले दोन्ही हात उंच करणार आहोत आणि परमेश्वराला आपण धन्यवाद देणार आहोत.
कारण तो जिवंत असा परमेश्वर आहे. होय प्रभू परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण प्रभू परमेश्वरा तू आम्हाला प्रत्येक जीवनाचा श्वास पुरवित आहे. प्रभू प्रत्येक दिवसाचा तू आमचं संरक्षण करीत आहे. परमेश्वरा तू सर्व वाईटापासून आमचा बचाव करतोस. प्रभू सर्व मार्गात तू आमच्या बरोबर असतोस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. थँक्यू जीसस, प्रेज यू लॉर्ड, प्रेज यू जीसस, धन्यवाद येशू, हालेलुया जीसस, थँक्यू लॉर्ड. तीसरे दिन फिर जिंदा हुआ, मारा गया, गाड़ा गया, तीसरे दिन फिर जिंदा हुआ. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. आज भी यीशु जिंदा है, सबको बताएंगे. आज भी यीशु जिंदा है, सबको बताएंगे. कोड़ियों को तूने चंगा किया, मुर्दों को तूने जिंदा किया. कोड़ियों को तूने चंगा किया, मुर्दों को तूने जिंदा किया. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. आज भी यीशु जिंदा है, सबको बताएंगे. आज भी यीशु जिंदा है, सबको बताएंगे. मारा गया, गाड़ा गया, तीसरे दिन फिर जिंदा हुआ. मारा गया, गाड़ा गया, तीसरे दिन फिर जिंदा हुआ. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. आज भी यीशु जिंदा है, सबको बताएंगे. आज भी यीशु जिंदा है, सबको बताएंगे. बादलों पर यीशु आएगा, हम सबको वो ले जाएगा. बादलों पर यीशु आएगा, हम सबको वो ले जाएगा. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. आज भी यीशु जिंदा है, सबको बताएंगे. आज भी यीशु जिंदा है, सबको बताएंगे. मारा गया, गाड़ा गया, तीसरे दिन फिर जिंदा हुआ. मारा गया, गाड़ा गया, तीसरे दिन फिर जिंदा हुआ. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. आज भी यीशु जिंदा है, सबको बताएंगे. 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 Hallelujah, praise
Lord. Praise your name. Worship you, Lord Jesus. Hallelujah. 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 सर्वशक्तिमान परमेश्वर. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Glorify your name. Hosanna in the highest. Thank you, Jesus. Thank you, Lord Jesus. Hallelujah. Hallelujah. हालेलुया 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 Hallelujah. हालेलुया Hallelujah. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. आता आपण परमेश्वराच्या अधिक जवळ जाणार आहोत. आपण शांत होणार आहोत. आता आपला जिवंत प्रभू आपल्यामध्ये येत आहे. आपण त्याला वंदन करणार आहोत. जो पवित्र आत्मा आपल्या सर्वांना बाप्तिस्माच्या वेळेत मिळालेला होता, त्याच पवित्र आत्म्याकडे आपण सामर्थ्य मागणार आहोत. प्रेषितांचे कृत्य ह्या वचनात सांगितलेलं आहे. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. Hallelujah. ओ येशू, होय पवित्र आत्म्या, आम्ही हे जीवन कसे जगायचे येशू तुझ्या विना. हे जीवन जगत असताना प्रभू परमेश्वरा, हे पवित्र आत्म्या, आम्ही अनेक वेळा अडखळत असतो, पडत असतो येशू. आम्हाला तू हिम्मत दे पवित्र आत्म्या. तुझे धैर्य आम्हाला दे पवित्र आत्म्या. होय पवित्र आत्म्या, आमचे जीवन तुझ्या विना शून्य आहे. पवित्र आत्म्या, तू आज आमच्या हृदयामध्ये ये. आम्हाला नम्र उसे हृदय दे जे तुझ्या जवळ राहील. पवित्र आत्म्या, आम्हाला तुझ्या शक्तीने भरून काढ. पवित्र आत्म्या, आम्हाला धैर्य दे. पवित्र आत्म्या, होय येशू पवित्र आत्म्या, आज आम्ही तुझ्याकडे मागत आहोत येशू. आम्हाला तुझ्या विविध ज्ञानाने दानाने भर. पवित्र आत्म्या, ओ रिया रबान दिया रबान रिया रबान हालेलुया हालेलुया रबान दिया रे रिया रबान शिया रबान. ये पवित्र आत्मा आम्हाला नवजीवन दे. पवित्र आत्मा, हालेलुया जीसस जीसस. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा. पवित्र आत्मा, तेरे आगे मैं हाथ उठाऊं, तेरे कदमों में शीशा झुकाऊं.
कदमों में शीश झुकाऊं, तू ही दिलाता है मुक्ति और तुझसे ही मिलती है शक्ति। जग में न कोई तुझसे बड़ा, मददगार तू है सदा। जग में न कोई तुझसे बड़ा, मददगार तू है सदा। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा। पवित्र आत्मा, Hallelujah, Jesus. Yes, Jesus. प्रकटीकरण ह्या पुस्तकात सांगितलेला आहे, प्रभू देव जो आहे, जो होता व जो येणार आहे, जो सर्व समर्थ, तो म्हणतो मी अल्फा व ओमेगा आहे. जीसस, होय प्रभू, तूच अल्फा आणि ओमेगा आहेस. तूच आदी आणि अंत आहेस. परमेश्वरा, तूच आमचा एकमेव देव आहेस. तू आमचा मेंढपाळ आहेस. परमेश्वरा, आम्ही तुझे कळप आहोत. परमेश्वरा, होय परमेश्वरा, तू आमचा तारणारा आहेस. तू आमच्यासाठी क्रूसाचे मरण पत्कारले. परमेश्वरा, अनेक चापकाचे फटके तू आमच्यासाठी खाले. येशू, होय परमेश्वरा, फक्त आणि फक्त आमच्यासाठी. येशू, तुझं प्रेम आम्हावरील तू व्यक्त केलं. येशू, होय परमेश्वरा, तू सद्गुणाने भरलेला असा परमेश्वर आहेस. तू आमच्या सर्व प्रश्नांचा उत्तर आहेस. येशू, आम्ही तुला आराधितो. येशू राजा, we worship you Lord Jesus. आपण परमेश्वराला आपले हात उंच करून त्याला आराधना देणार आहोत. ओरिया रबांदिया रबा शिकिया रबा, we worship you Lord Jesus. ईरिया बाबा शिकिया रबा, आम्ही तुला आराधितो परमेश्वर, तुला आराधितो येशू राजा. से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा
सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया 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 तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तेरे साथ ही साथ मैं चलूंगा, तेरे साथ ही साथ मैं चलूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया 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 प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. सगळे बरे आहेत? मस्त, किती सुंदर थंडी लागते नाही का? प्रिय बंधू भगिनीनो, काल आपण येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्माचा सोहळा साजरा केला, बरोबर? येस. एक मोठे ऑथर आहेत, अमेरिकन ऑथर, ते सांगतात एका पुस्तकामध्ये की आपल्या जीवनामध्ये 2 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. नंबर 1, ज्या दिवशी आपण जन्मलो तो दिवस, आणि नंबर 2, ज्या दिवशी आपल्याला समजलं की मी का जन्मलो तो दिवस. हा, ज्या दिवशी मी जन्मलो एक, आणि दुसरा ज्या दिवशी मला समजलं की मी का जन्मलो. म्हणजेच ज्या दिवशी माझ्या जगण्याचं पर्पज, माझ्या जगण्याचा हेतू, उद्देश, कारण ह्या पृथ्वीवरतीच मुळात मी का आलो, नुसताच नाही मी आलो. ओके, परमेश्वराने काहीतरी मिशन देऊन, काहीतरी कार्य देऊन मला या पृथ्वीवरती पाठवलेलं आहे. तर परमेश्वराने मला का पाठवलेलं आहे
हे जेव्हा मला समजतं, तो माझ्या जीवनामधील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आणि आपल्यासाठी तो कुठला दिवस आहे? आपल्यासाठी तो कुठला दिवस आहे? सर्व ख्रिस्ती जनांसाठी, आपल्यासाठी, आपल्याला जे मिशन सापडते तो कुठला दिवस आहे? बाप्तिस्माचा दिवस. बाप्तिस्माचा दिवस. बाप्तिस्माच्या दिवशी आपल्याला आपल्या जगण्याचा अर्थ सापडतो, आपलं मिशन सापडते, आपला जगण्याचा हेतू सापडतो, कारण सापडते बाप्तिस्मामध्ये. म्हणून बाप्तिस्मा हा शब्द बॅप्टो, ग्रीक शब्द, किंवा बॅप्टायझरे ह्या शब्दामधून येतो. त्या शब्दाचा मुळात अर्थ माहिती आहे तुम्हाला? बॅप्टो किंवा बॅप्टायझरे ह्याचा मूळ अर्थ की एखाद्या गोष्टीसाठी संपूर्णपणे झोकून देणं. हालेलुया, हालेलुया. एखाद्या गोष्टीसाठी संपूर्णपणे स्वतःला समर्पित करणं, संपूर्णपणे जे काही असेल नसेल ते संपूर्णपणे. म्हणजे ज्या दिवशी आपण स्वतःला संपूर्णपणे झोकून देतो ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी, तो आपला बाप्तिस्माचा दिवस, तो आपल्या जीवनामधील सगळ्यात मोठा दिवस आहे. आणि किती महान आहे हे, कारण त्या दिवशी आपण स्वतः परमेश्वराचे पुत्र आणि कन्या होतो. यापेक्षा मोठं काय आहे? खुद्द परमेश्वराचे पुत्र आणि कन्या होणं यापेक्षा या जगामध्ये मोठं काय आहे जे आपण बाप्तिस्माच्या दिवशी होतो? आपण पवित्र आत्म्याचं मंदिर होतो. म्हणजेच पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा त्या दिवशी आपल्या अंतःकरणामध्ये येऊन त्या आपल्या अंतःकरणामध्ये घर करतात, वस्ती करतात, आपल्याबरोबर राहतात. आपण पवित्र आत्म्याचं मंदिर होतो. त्याहीपेक्षा आपण येशू ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव होतो. ख्रिस्ताचा हात होतो, पाय होतो येशू ख्रिस्ताचे खुद्द. म्हणजे येशू ख्रिस्त आपलं समजा शीर आहे, तर आपण त्याच्या शरीराचे अवयव होतो. आपण ख्रिस्त सभेची, जी ख्रिस्त सभा आहे त्या ख्रिस्त सभेचे घटक होतो. आणि येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला नवीन जीवन प्राप्त होतं. हे सगळं काही एका बाप्तिस्माच्या दिवशी आपलं होतं. म्हणून काल फादर अब्रामने एक सुंदर वाक्य बोललं. सेंट ॲगस्टिन ते वाक्य सांगतात की बाप्तिस्मामध्ये मी ख्रिस्ती होत नाही, मी ख्रिस्त होतो. हा, बाप्तिस्मामध्ये मी ख्रिस्ती होत नाही, मी ख्रिस्त होतो. हे ख्रिस्ती होण्यापेक्षाही महान आहे, स्वतः ख्रिस्त होणं. आणि म्हणून आपण जो बाप्तिस्माचा साक्रामेंट करतो, त्या साक्रामेंटामध्ये अगदी टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे अरेंज केल्या, ज्यामधून आपल्याला ह्या बाप्तिस्माचा संपूर्ण अर्थ कळतो. बघूया काही गोष्टी टप्प्याटप्प्याने, म्हणजे आपल्याला त्याचं महत्त्व कळेल. नंबर 1, आता बाप्तिस्मा हा तुम्ही बघा, लहान मुलाचा बाप्तिस्मा की तो प्रवेशद्वारापाशी सुरू केला जातो तिकडेच. कारण बाप्तिस्मा हा म्हणजे प्रवेशाचा साक्रामेंट आहे. त्यामुळे बाळाचा जणू काही ख्रिस्त सभेमध्ये प्रवेश होतो आणि आपलं बाळ त्याच मुख्य दरवाजामधून, आपल्या चर्चच्या दरवाजामधून सगळे साक्रामेंट स्वीकारणार आहे. आणि हा आपला चर्चचा दरवाजा, या नानबाट चर्चचा दरवाजा म्हणजे हा ख्रिस्त सभेचा दरवाजा आहे. आणि या ख्रिस्त सभेच्या प्रवेशद्वारातूनच आपलं बाळ सगळे साक्रामेंट स्वीकारणार आहे. म्हणून बाप्तिस्मा साक्रामेंट हा नेहमी आपल्या प्रवेशद्वारापाशी सुरुवात होतो. त्यानंतर मग तिकडे म्हणजे प्रवेशद्वारावरच एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो. तुम्हाला माहिती आहे कुठला प्रश्न विचारला जातो? तिकडे प्रश्न विचारला जातो आईवडिलांना, तुम्हाला ख्रिस्त सभेकडून काय हवं आहे? ठामपणे विचारलं जातं, काय हवं आहे तुम्हाला ख्रिस्त सभेकडून? आणि मग आई वडील सांगतात की आम्हाला आमच्या बाळाला बाप्तिस्मा साक्रामेंट हवा आहे, तरच तो बाप्तिस्मा साक्रामेंट दिला जातो. याचा अर्थ असा की बाप्तिस्मा हा कुणावरही जबरदस्ती नाही, फोर्स नाही. अगदी स्वतः, म्हणजे बाळ असते तेव्हा आई वडील स्व इच्छेने स्वतः स्वीकारतात तो बाप्तिस्मा, कुणावरही फोर्स नाही. जर त्यांनी नाही सांगितलं तर धर्मगुरू देणार नाहीत बाप्तिस्मा. म्हणून तिकडे विचारलं जातं ठामपणे, तुम्हाला ख्रिस्त सभेकडून काय हवं आहे? हे प्रवेशद्वारापाशीच विचारलं जातं. तुमची इच्छा आहे का बाप्तिस्मा स्वीकारण्याची? कारण बाप्तिस्मा हा प्रत्येकाचं वैयक्तिक निर्णय आहे, डिसिजन आहे.
मी माझ्या स्वइच्छेने माझं संपूर्ण जे काय आहे ते समर्पित करतो येशू ख्रिस्ताला, असं मी स्वतः सांगतो. म्हणून स्वइच्छेने. त्यानंतर मग इकडे आल्यावरती म्हणजे अल्ताराच्या समोर आल्यावरती जेव्हा बाप्तिस्मा साक्रमेंताला सुरुवात होते तेव्हा धर्मगुरू आई वडिलांना आणि धर्म आई वडिलांना विचारतात. काय विचारतात? की तुम्ही या बाळाची श्रद्धेमध्ये वाढवण्यासाठी जबाबदारी स्वीकारत आहात का? आणि ही जबाबदारी सोपी नाही आणि पार पाडणार का तुम्ही जबाबदारी या बाळाला श्रद्धेमध्ये वाढवण्याची? तरच मग बाप्तिस्मा साक्रमेंट दिला जातो. काय होतं, एकदा एक माणूस आला आणि तो सांगतो, फादर बाप्तिस्मा करायचा आहे मुलाचा, थोडंसं लवकर, एक आपण 2-3 दिवसात करू. तर मी त्याला सांगितलं, काय झालं, एवढं घाई कशाला बाप्तिस्मा करण्याची? नाही फादर, काय होतं माहिती आहे का, लग्ना अगोदर बायको मिळत नव्हती, बायको मिळाली, लग्न झालं, आता बाप्तिस्मासाठी गॉडफादर नाही मिळत फादर, म्हणून लवकरात लवकर बाप्तिस्मा. नाही, तसं नाही. बाप्तिस्मामध्ये आपण बाळाला श्रद्धेमध्ये वाढवण्याची जबाबदारी स्वीकारतो, म्हणून तिकडे विचारलं जातं. म्हणून जेव्हा मिक्स मॅरेज होतात, मिक्स मॅरेज म्हणजे हिंदू बरोबर, मुस्लिम बरोबर किंवा इतर पंथीयाबरोबर वगैरे मिक्स मॅरेज होतात आणि त्यांच्या मुलांचे बाप्तिस्मा वगैरे होतात, त्यावेळेला देखील त्यांना ते स्वीकारावं लागतं की बाळाची वाढ ही ख्रिस्ती श्रद्धेमध्ये वाढवण्यासाठी आम्ही जबाबदारी स्वीकारत आहोत. जो ख्रिस्ती आहे पालक तो जबाबदारी स्वीकारतो. आणि मग जो मुस्लिम असेल, हिंदू असेल किंवा इतर कोणी असेल ना, त्याला सांगितलं जातं की या बाळाची श्रद्धेमध्ये वाढ होण्यासाठी तुम्ही ह्या पालकाला, ख्रिस्ती पालकाला सहकार्य करा, असं सांगितलं जातं. म्हणून ते विचारलं जातं. त्यानंतर मग नंबर 4 की आपला प्रभू शब्दविधी वाचला जातो, विनंत्या वाचल्या जातात किंवा विनंती माला वाचली जाते. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या साक्रामेंटामध्ये जेव्हा जेव्हा विनंती माला वाचली जाते, ऑर्डिनेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे की जे धर्मगुरू होणारे असतात ते संपूर्णपणे शरण जातात, झोपतात तिकडे जवळजवळ, आणि मग ती संपूर्ण विनंती माला होते. ही जी विनंती माला होते कुठल्याही साक्रामेंटामध्ये, त्याचा अर्थ असा की त्या वेळेला, त्या क्षणाला जो कोणी उमेदवार आहे, जो साक्रामेंट स्वीकारत आहे, त्या उमेदवारासाठी संपूर्ण ख्रिस्त सभा प्रार्थना करते. फक्त तिकडे जमलेली 8-10 लोक नाहीत किंवा चर्चमध्ये जे लोक असतील ती लोक नाहीत, संपूर्ण ख्रिस्त सभा. आणि ख्रिस्त सभा स्वर्गामध्ये संत विनवणी करतात, प्रार्थना करतात त्या बाळासाठी किंवा जो कोणी उमेदवार असेल त्यासाठी. म्हणजे पृथ्वीवरती स्वर्गामध्ये संपूर्ण ख्रिस्त सभा त्या उमेदवारासाठी प्रार्थना करतात. एवढा त्याचा मोठा अर्थ आहे, त्याला मजबूती मिळावं म्हणून. ते झाल्यानंतर मग त्यानंतर ऑइल ऑफ कॅटेक्युमेन्स ते बाळाच्या छातीवरती लावलं जातं, त्याला म्हणतात ऑइल ऑफ कॅटेक्युमेन्स. आता ते मराठीमध्ये आपण त्याला धर्मदीक्षार्थींचे तेल, असं जे बाप्तिस्मा होण्यासाठी ज्यांची तयारी सुरू असायची आणि मग काही दिवसानंतर बाप्तिस्मा, त्यांना ऑलिव्ह ऑइल लावलं जायचं. ऑलिव्ह ऑइल असं समजलं जायचं की त्याच्याने मसाज वगैरे केल्याने शरीर मजबूत होते, स्ट्रॉंग होते ना, शरीराला एक प्रकारे मजबूत होते. तर आत्ता त्याला श्रद्धेमध्ये मजबूत करण्यासाठी हे ऑलिव्ह ऑइल किंवा ऑइल ऑफ कॅटेक्युमेन्स म्हणून लावलं जातं बाळाच्या छातीवरती, की ते बाळ श्रद्धेमध्ये मजबूत होईल. आणि तुम्हाला माहिती आहे की आपली तेलं 3 तेल आहेत. कुठली जी आपण आमची सगळ्या धर्मगुरूंची बिशपांबरोबर ती जेव्हा क्रिझम मास असते, आपण त्याला क्रिझम मास म्हणतो, उपवास काळामध्ये असते, तर त्यामध्ये 3 तेल आशीर्वादित केले जातात. नंबर 1 हे जे आता मी सांगितलं की कॅटेक्युमेनचे तेल, धर्मदीक्षार्थींचं तेल, जे बाळाच्या बाप्तिस्माच्या वेळेला लावलं जातं, जे श्रद्धेमध्ये मजबूती देतं. नंबर 2 ते क्रिझम तेल, ते आता येणार आहे पुढे, नंबर 2. आणि नंबर 3 ऑइल ऑफ सिक, म्हणजे जे आजारांच्या आशीर्वादासाठी आपण साक्रामेंट देतो आजारांचा, त्यावेळेला जे लावलं जातं ते अशा प्रकारची 3 तेलं आशीर्वादित केली जातात. तर ह्या वेळेला छातीवरती ऑइल ऑफ कॅटेक्युमेन्स लावलं जातं. त्यानंतर मग पाण्याला आशीर्वाद दिला जातो. पाणी हे शुद्ध करतं. बाप्तिस्माचं एक वैशिष्ट्य हे देखील आहे की बाप्तिस्मामध्ये आपल्या सगळ्या पापांची क्षमा होते. मूळ पाप विशेष करून आपण पाण्यामध्ये शुद्ध धुतले जातो संपूर्णपणे.
त्यानंतर मग आपण आपला विश्वास प्रकट करतो आणि तो विश्वास आपण जे आपल्या बाप्तिस्माच्या वेळेला जो स्वीकारलेला आहे तो विश्वास की तुम्ही सैतानाचा धिक्कार करता का, त्याच्या दुष्कर्मांचा धिक्कार करता का आणि पोकळ आश्वासनांचा धिक्कार करता का. म्हणजेच ज्या गोष्टी आपल्याला परमेश्वरापासून दूर नेतात त्या सगळ्या गोष्टींचा जणू काय आपण धिक्कार करतो त्यावेळेला बाप्तिस्माच्या वेळेला. आणि मी जवळजवळ देवाच्या म्हणजेच एकच ख्रिस्त, एकच श्रद्धा, एकच शुभवर्तमान, एकच आत्मा ह्याचा जणू काही मी स्वीकार करतो. ते झाल्यानंतर मग 7वी पायरी आपल्या प्रत्यक्ष साक्रामेंट दिलं जातं. म्हणजे बाळाच्या डोक्यावर पाणी ओतून पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्यामध्ये मी तुझा साक्रामेंट देतो अशा प्रकारचे शब्द बोलले जातात. तर हे ॲक्च्युली की पाण्यामध्ये बुडवून, पाण्यामध्ये डोकं बुडवून मग वर काढलं जायचं. रोमकरास पत्र अध्याय 6 वचन 4 मध्ये सांगितलेलं आहे की बाप्तिस्मा म्हणजे येशू ख्रिस्ताच्या मरणामध्ये मरणं, म्हणजे पाण्यात बुडणं, आणि मग येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये जिवंत होणं म्हणजे पाण्याच्या बाहेर येणं. म्हणून बाप्तिस्मा पाण्यामध्ये बुडवून दिला जायचा. योहान बाप्तिस्ता पाण्यामध्ये बुडवून बाप्तिस्मा देतो, पण ते आपल्याला शक्य नाही. म्हणून म्हणजे ख्रिस्ताच्या मरणामध्ये मरून ती जिवंत होणं त्यासाठी आपण बाळाच्या डोक्यावरती पाणी ओतलं जातं. त्यानंतर मग बाळाच्या कपाळावरती क्रिझम तेल लावलं जातं. क्रिझम तेल, आता हे जे क्रिझम तेल आहे ते अभिषेकाचं तेल जे ऑर्डिनेशनच्या वेळेला पण लावलं जातं, ज्याच्याने अभिषेक केला जातो. अगोदरचे जे राजांचे सोल्जर होते त्यावेळेला इथे सील लावलं जायचं, त्यांच्या न पुसणारा सील. कधी की हा सैनिक ह्या राजाचा आहे. तसाच आपल्या आत्म्यावरती त्या ऑइलने जणू काही सील लावला जातो की मी प्रभू ख्रिस्ताचा आहे. आणि तो जो सील असतो, तो जो छापा असतो आपल्या अंतःकरणावरती, तो कधीही न पुसणारा असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या ख्रिस्ती माणसाने ख्रिस्ती धर्म सोडला, तो आणखी कुठल्या याच्यामध्ये गेला आणि तो तिथून पुन्हा आला समजा, तर त्याला पुन्हा बाप्तिस्मा दिला जात नाही. कारण जो बाप्तिस्माचा छापा त्याच्या अंतःकरणावरती पहिल्या बाप्तिस्माच्या वेळेला दिलेला तो छापा राहतो, तो पुसत नाही. म्हणून बाप्तिस्मा एकदाच दिला जातो. जेव्हा तो सोडून जातो आणि पुन्हा येतो तेव्हा तो फक्त श्रद्धा रिपीट करतो सगळ्यांसमोर, पण बाप्तिस्मा पुन्हा दिला जात नाही. कारण तो छापा कधीही पुसला जात नाही जो क्रिझम ऑइलने अभिषेकाच्या तेलाने झाला. त्यानंतर मग शुभ्र वस्त्र त्याच्यावर टाकले जातात की आपलं चारित्र्य शुद्ध ठेवावं म्हणून. आणि त्यानंतर ती प्रकाशित मेणबत्ती दिली जाते, श्रद्धेची मेणबत्ती. आणि आईवडिलांना सांगितलं जातं आणि धर्म आईवडिलांना की ही श्रद्धेची ज्योत तुमच्या हातामध्ये सतत तुम्ही तेवत ठेवावी म्हणून दिली जात आहे, असे शब्द आहेत तिकडे. आणि मग शेवटी आपल्याला माहिती आहे चर्चचे घाट वाजवले जातात. चर्चचे घाट कशाला वाजवले जातात? सगळ्या ख्रिस्त सभेला सांगण्यासाठी की आपल्या ख्रिस्त सभेमध्ये एका नवीन सभासदाची, एका नवीन बाळाची देणगी लाभलेली आहे. हे सगळ्यांना अनाऊन्स करण्यासाठी, सांगण्यासाठी ते जल्लोषाचे घाट वाजवले जातात. जल्लोषाचे घाट. प्रिय बंधू भगिनीनो, बाप्तिस्मा हा फक्त मान सन्मान नाही, ही फार मोठी जबाबदारी आहे. आपण संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे. सुवार्ता सांगण्याची जबाबदारी. म्हणून येशू ख्रिस्त योहानाच्या शुभवर्तमानामध्ये सांगतो की हे पित्या मी तुझ्याकडे येतो, पण ते जगामध्ये आहेत, ते म्हणजे आपण. ख्रिस्त सुवार्ता सांगण्यासाठी आपल्यावरती अवलंबून आहे. जर मी केलं नाही तर कोण करणार नाही. म्हणून ही सुवार्ता सांगण्यासाठी आणि बाप्तिस्मामध्ये जे मिशन मिळालेलं आहे त्यामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुला भक्तीने लाभलेल्या देवा, या रोटीच्या रूपा आहे सप्रेमा, आजी सर्व काळी
वसई व भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधकांना क्षमा करीतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करूया एकत्र. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्याचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात काम करायस पाठवून दे, आणि त्यांनी तुझ्यावर भरवसा ठेवून तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये हो आणि तो आनंदाने स्वीकारला जाओ. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र, आमचा स्वामी, ज्याला तू पाठविलेस त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमच्या स्वामिनी मरियेच्या माते, भारताच्या कैवारीने आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस, भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्सिया, आमच्या धर्म प्रांताच्या आश्रयदात्यानो, आम्हासाठी विनंती कर. बाळ येशूच्या संत तेरेजा, धर्म प्रसार कार्याच्या कैवारीणी, आम्हासाठी विनंती कर. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या सवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या सवनाला. भक्ती भावे चला नमूया, भाकर वासी विसाला. पूर्ण नवीन तव उपासना, अंत जुन्याचा हो झाला. गहन इंद्रिया देऊ गुण, गोचर केवळ श्रद्धेला. गोचर केवळ श्रद्धेला. सर्व शक्तिमय पिता सनातन, नंदन त्याचा प्रभु अमुसा. उभया मासुनिया प्रसवेश, तो शुद्धात्मा ईशमुचा. मंगल भावे सौदयाला, करूया वंदन त्रैक्याला. करूया वंदन त्रैक्याला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या सवनाला. स्वर्गातील भाकर तू त्यांना दिले, ती सर्व गोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रामेंतात आपले दुःख व मरण यांचे आम्हासाठी स्मरण ठेवले आहेस, तर आम्ही तुझे शरीर व रक्त यांची पवित्र रहस्य अशा प्रकारे आदरावी की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आम्हामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो,
जो तू युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. धन्यवाद. एकत्र. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. आल्ताराच्या अतिपवित्र साक्रामेंतात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूतावर संतांकरवी धन्य असो. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. संकट समयी आम्हाला रक्षितो, सुरक्षित स्थळी आम्हाला ठेवितो. संकट समयी आम्हाला रक्षितो, सुरक्षित स्थळी आम्हाला ठेवितो. विनाशापासून आम्हाला वाचवितो, विनाशापासून आम्हाला वाचवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा.